नेक्स्ट हे पण एक शेल्विंग युनिट आहे. हे मी कॉफी मशीनसाठी ठेवायचा विचार केलेला आहे. आणि सर्वात मेन फीचर मला जो आवडला या गाडीतला तो म्हणजे मसाज सीट. आयकियामध्ये शॉपिंगच्या थोडीशी पेट पूजा करतोय. आता बेड इन्फ्लेट झालेला आहे आणि मस्त कम्फर्टेबल आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. हा वीक मी ह्युस्टनला होतो कामासाठी आणि आता फ्रायडे आणि मी परत डॅलसला ड्राईव्ह करतोय. तर यावेळेस आपल्याला गाडी कुठली मिळाली ते तुम्हाला दाखवतो. पहिली आतून दाखवतो, नंतर पोचल्यावर बाहेरून दाखवीन. तुम्हाला आठवत असेल की मी तुम्हाला जीप वॅगनियर दाखवली होती काही व्हिडिओ आधी, व्हाईट कलरची मोठी SUV. तर त्याचंच हे जरा महागडं व्हर्जन आहे, जीप ग्रँड वॅगनियर. बेसिकली गाडी सेम आहे, फक्त ह्याच्यामध्ये खूप जास्त फीचर्स आहेत आणि हे सगळं वुडन वगैरे आहे. आणि मला हा वीक ह्युस्टनला जायचं होतं म्हणून मी प्लेननी नाही गेलो, ड्राईव्ह केलं, कारण 4.5 तासाची ड्राईव्ह आहे. सो त्यासाठी ही गाडी एकदम कम्फर्टेबल आहे लॉंग ड्राईव्हसाठी. ही बघा. आणि आता आपण जवळ गेल्यावर ह्याच्या स्टेप्स खाली येतील आणि गाडी खूप उंच आहे. ते रेफरन्ससाठी होंडा CR-Vची साईज बघा आणि या गाडीची साईज बघा. त्या जवळ गेल्यावरच्या पायऱ्या खाली येतील. गाडी उंच आहे म्हणून या पायऱ्या आल्यात आणि एकदम इझी पडतं आत जायला. तर त्या वॅगनियरमध्ये आणि या ग्रँड वॅगनियरमध्ये जेवढे डिफरन्स आहेत तेच मी दाखवीन, कारण अख्खी गाडी मी आधी पण दाखवलेली आहे. सो आपण चालू करूया सनरूफ पासून. ह्याला पुढच्या आणि मागच्या रोसाठी मोठं पॅनोरामिक सनरूफ आहे आणि तिसऱ्या रोसाठी अजून एक सनरूफ आहे. व्हिडिओमध्ये एवढं कळत नाहीये, पण जेव्हा मी गाडी चालू करतो तेव्हा जे सीटचं हे साईडचं आहे ते असं वर येतं, म्हणजे आपल्याला पकडल्यासारखं वाटतं. आणि हे जे साईड आहेत त्या पण अशा आतमध्ये येतात, म्हणजे परफेक्ट आपल्या बॉडीला पकडल्यासारखं होतं. आणि ह्याचं इंटिरियर एकदम मस्त आहे, सगळं वूड आहे. आणि हे पण बघा, नुसतं प्रिंट नाहीये, वूडमध्ये इनले केलेलं आहे. आणि हे पॅसेंजर सीटचे कंट्रोल्स आणि ड्रायव्हर सीटचे इकडे आहेत. आणि जसं की मी लास्ट टाइम सांगितलेलं, ह्याचे पण पेडल्स पुढे मागे होतात आणि स्टेअरिंग पण इलेक्ट्रिक आहे. आणि सर्वात मेन फीचर मला जो आवडला या गाडीतला तो म्हणजे मसाज सीट. पण हे बाकीचे फीचर्स आहेत सीटमधले. हे जसं की मी बोललो, थाय बोल्स्टर आहेत ते वर खाली होतात. हे जे लंबार सपोर्ट आहे ते सगळ्या गाड्यांमध्ये असतं. त्याची सीटची बॅक मागे पुढे होते. आणि हे बॅक बोल्स्टर म्हणजे साईडचं जे मी बोललो आत बाहेर होतं ते. आता आपण जाऊया मसाजमध्ये. तर मी माझ्या सीटचं ऑन करतो. हे जे तुम्हाला ब्लू डॉट्स दिसत आहेत ते पॉइंट सीटमधून असे बाहेर येत आहेत, म्हणजे मसाज करण्यासाठी. तर मस्त पाठ चेपली जाते आणि इथे डुंगण पण चेपलं जाते म्हणून मजा येते. आणि सेम पॅसेंजर सीटला पण आहे. तर मी पॅसेंजर सीटचं ऑन करतो म्हणजे तुम्हाला दिसेल कसं होतंय. बॅकमध्ये पण होते पण ते नीट दिसत नाहीये, तर हे तुम्हाला नीट कळेल. बघा आत हलते सीट. आणि याच्यात वेगवेगळे मोड्स आहेत. हा लोअर बॅकचा आता मी सिलेक्ट केलाय. हा वॉटरफॉल आहे, म्हणजे वरनं खाली मसाज होते. एक्सटेंडमध्ये खालनं वर होतो. हे रॉक क्लाइम्ब म्हणून असं साईड बाय साईड असं होतं. आणि या लो एक्सटेंडमध्ये सगळेच वाकडे तिकडे होतात. तर ती आधीची गाडी होती त्याला इकडे स्क्रीन नव्हता आणि हा स्क्रीन पण हलतो. ह्याच्या मागे वायरलेस चार्जिंगसाठी जागा दिलेली आहे. तर ते बटन दाबल्यावर स्क्रीन वर झाला आणि इकडे वायरलेस चार्जिंग आहे, USB सगळे पोर्ट्स वगैरे आहेत. आणि आधीच्या गाडीला फक्त हेच होतं, इथे स्क्रीन नव्हता. आता स्क्रीन परत आणायला ते बटन दाबलं, स्क्रीन आला परत. आणि ही एवढी मोठी गाडी आहे तर सगळ्या पॅसेंजर्सना बघण्यासाठी. हे तर आपलं ग्लासेस ठेवण्यासाठी आहे. आणि ह्याला जरा वर केला की असं इथे पॅनोरामिक मिरर होतो, म्हणजे आपण सगळ्यांना मागे बघू शकतो. बंद पण करू शकतो. आणि आता गाडीची हाईट एंट्री एक्झिट मोडवर आहे, म्हणजे गाडी एकदम लो झालेली आहे. हे बघू शकता इकडे हाईटचा कंट्रोल आहे. जेव्हा गाडी चालायला लागेल तेव्हा नॉर्मल हाईटला येईल आणि जेव्हा एकदम फास्ट चालू तेव्हा परत थोडीशी खाली होईल, जरा एरोडायनॅमिक्ससाठी. कारण जर उंच असेल तर ॲव्हरेज कमी मिळतं, म्हणून ती फास्ट जाताना लो होते, म्हणजे जरा मायलेज चांगलं मिळतं. सो चला आता आपल्याला गाडी रिटर्न करायची आहे अर्ध्या तासात. सो आता आपण निघूया. आता बघा गाडी वर होते कारण हलायला लागली.
मोठ्या गाड्या सगळ्या चालवायला खूप कम्फर्टेबल असतात आणि लॉंग जर्नीसाठी पण एकदम कम्फर्टेबल असते आणि बाहेरचा काहीच आवाज येत नाही या गाडीमध्ये. जो तुम्हाला आवाज येतो तो सगळा एसीचा आहे. ही गाडी इंडियात नाही विकली जात, पण जर इंडियात विकली गेली असती तर आरामात 1.5-2 करोडची असते. कारण नॉर्मल जे जीप आहेत त्याच 30-35 लाखाच्या आहेत, जे इकडे एकदम स्वस्त आहेत. आणि ही गाडी इकडेच ऑलमोस्ट $1.25 आहे. सो इंडियामध्ये आरामात 1.5 करोडची असेल. आणि या वीकमध्ये मी ही गाडी 1000 किलोमीटर चालवली आहे आणि कितीही चालवली तरी दमल्यासारखं वाटतच नाही, कारण एकदम कम्फर्टेबल आहे. आणि पाठबीट दुखली की आपल्याकडे मसाज आहेच. तर त्या दिवशी मी गाडी रिटर्न केली आणि आज संडे आहे, म्हणजे गुरुपौर्णिमा आहे. तर त्यानिमित्ताने मी साईबाबांच्या देवळात चाललोय आणि आपल्याला आपली एक सबस्क्रायबर फॅमिली आहे ती पण भेटते. तर ते येतील की नाही व्हिडिओमध्ये माहीत नाही, पण जर आले तर मी तुम्हाला दाखवीन आणि देऊळ तर दाखवीनच. आणि आज गुरुपौर्णिमा आहे तर काहीतरी इव्हेंट असेलच देवळात. लास्ट टाइम मला वाटतं पालखी होती लास्ट इयर. आता बघूया काय आहे. दर्शन झालं आणि प्रसाद पण मिळाला. तर आता मी साईबाबांच्या देवळाच्या बाहेर आलोय आणि दादा आणि ताई मला भेटायला आले. त्यांचा मुलगा श्लोक आणि त्यांची मुलगी श्रावणी, आणि हे आत्ताच आले 2 महिन्याआधी US ला. सो आता आणि माझ्या घरापासून खूप जवळ राहतात. सो आता आम्ही भेटतच राहू आणि खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. आम्हाला खूप बरं वाटलं. भेटशील ना मला परत? नक्की. ओके चालेल, आपण BMW ची राऊंड मारायला जाऊ. थँक्यू. देवळात दर्शन झालं आणि आता मी आलोय आयकियाला. आयकियामध्ये शॉपिंगची थोडीशी पेट पूजा करतोय. आयकियामधनं थोडंसं फर्निचर नाही, म्हणजे शेल्फ टाईपच्या गोष्टी घ्यायच्या आहेत मला. त्यासाठी आता आपण इकडे या आईलमध्ये आलोय आणि आपल्याला जायचं 719 मध्ये. ही आईल 7 आहे आणि 19 मधनं आपल्याला शू रॅक घ्यायचा आहे. सो हा आहे तो शू रॅक. आपल्याला जायचं आहे आईल 9 मध्ये आणि शेल्फ 11. हे एक युनिट आहे, हे घेतो. इथे याला ड्रॉवर पण आहे आणि एक कपाटासारखं पण आहे. सो हे घेतो. आणि हे सगळं फर्निचर आपल्याला घरी जाऊन असेंबल करावं लागतं, त्याची मला जास्त एक्साइटमेंट आहे. आता मी घरचं पण थोडं सामान घेतलं आणि हे 3 फर्निचरचे आयटम घेतलेत आणि बाकी पण थोड्या गोष्टी घेतल्यात. कारण मी कॉफी मशीन ऑर्डर केलं आहे. ते आल्यावर मला कसं कॉफीचा कॉर्नर बनवायचा घरी. एस्प्रेसोचा कप पण घेतला आहे, त्याची बशी पण घेतली आहे. एवढं सामान मी घेतलं आहे आणि आता घरी जाऊन दाखवतो काय काय आहे. ओके, तर मी आता आयकियावरनं आलोय आणि जे काय मी घेतले थोडंफार फर्निचर आणि एक एअर मॅट्रेस वगैरे घेतली. एअर मॅट्रेस आयकियावरनं नाही घेतली, ती अमेझॉनवरनं मागवलेली. हे सगळं मी का मागवतोय कारण सप्टेंबरमध्ये लॉंग वीकेंड आहे आणि दिशा आणि अक्षय इकडे येतात माझ्या घरी राहायला. आणि आमची लास्ट ट्रिप 4-5 दिवसाचीच होती, म्हणून यावेळेस ते लोक 8 दिवसासाठी येत आहेत. मस्त 1 वीक आम्ही सुट्टी टाकली सगळ्यांनी आणि फुल धमाल करणार आहोत आणि सगळे इकडेच राहणार आहोत. म्हणून त्यासाठीची थोडीशी तयारी आत्तापासून करतोय मी. तर आता मी काय काय आणलं ते तुम्हाला दाखवतो. सुरुवात करतो एअर मॅट्रेस पासून. एअर मॅट्रेस नाही, एअर बेड आहे. हा अक्षयकडे पण होता आणि मी ह्याच्यावरच झोपलेलो. सो मी पण विचार केला की हा कम्फर्टेबल होता. माझ्याकडे एक एअर मॅट्रेस आहे पण ती एकदम अनकम्फर्टेबल आहे, पण हा एअर बेड जो आहे तो चांगला आहे म्हणून मी मागवलाय. कारण माझ्याकडे बेडरूम मध्ये क्वीन मॅट्रेस आहे आणि दुसरी बेडरूम आहे त्याच्यामध्ये एक सिंगल मॅट्रेस आहेत आणि आम्ही 4 लोक असू. कारण मी अस्मिताला पण इकडेच राहायला बोलवणार आहे, कारण ती याच कॉम्प्लेक्समध्ये राहते पण ती तिच्या रूममेट्स बरोबर राहते. पण ते सगळे एकत्रच राहू तर मजा करता येईल, म्हणून आम्हाला 4 लोकांना झोपायची जागा पाहिजे. त्यासाठी मी हा एअरबेड मागवलाय. तर आता मी हा इन्फ्लेट करून बघतो कसा आहे. तर हा असा दिसतो आणि ह्याला बेड बॅक पण आहे, बॅक रेस्ट. आणि त्याआधी आयकियामधनं हे 2 असं पाय पुसणे किंवा कार्पेट सारखं घेतलंय मी. आणि जसं की मी बोललो की मी कॉफी मशीन मागवलंय, त्यासाठी मी कॉफीसाठी हे डब्बे घेतलेत आणि मग पण घेतलेत. गरज नव्हती, दिसले, आवडले म्हणून घेतले. याच्यात बिल्ट इन पंप आहे म्हणून काय प्रॉब्लेम नाही फुगवायचा वगैरे. ह्याच्यावर स्टोरेजसाठी बॅग पण मिळाली आहे. हलकी नाही, जड आहे.
इन्फ्लेट झालेला आहे आणि मस्त कम्फर्टेबल आहे. आणि बेड बॅग पण आहे ती, मला वाटलं एअरबेड आहे म्हणून एवढी स्ट्रॉंग नसेल, पण एकदम व्यवस्थित आहे. मी आरामात असं बसू शकतो, हलतोय पण तरी काय नाही होते. आणि क्वीन साईज आहे, आरामात झोपू पण शकतो. आणि आता लास्ट वीक मध्ये अमेझॉनचा प्राईम डे होता, सो या बेडवर मला मस्त डील मिळाली. ओरिजिनली $100 होता, पण मला फक्त $66 मध्ये मिळाला. तर एकदम चांगली डील मिळाली. जर अजून हवा पाहिजे याच्यामध्ये. आणि सर्वात मला आवडलेला फीचर म्हणजे इनबिल्ट पंप आहे आणि त्याची वायर पण आतमध्येच आहे. वेगळं काय घेऊन फिरायची गरज नाही, कारण जर वेगळा पंप असता आणि चुकून विसरलो तर ही एवढी मॅट्रेस फुल होण्यामध्ये 1 दिवस लागेल मला अख्खा. आणि ह्याचा पंप इन्फ्लेटिंगसाठी पण आहे आणि डिफ्लेटिंगसाठी पण आहे, म्हणजे फास्ट डिफ्लेट होते आणि अख्खा व्हॅक्यूम बॅग सारखं एकदम परत छोटी होते. आणि ही बघा, ही जुनी मॅट्रेस आहे जी कॅम्पिंगसाठी घेतली होती. पण कोणालाही जर ही मॅट्रेस घ्यायची असेल तर बिलकुल घेऊ नका, कारण ही $10-15 आहे आणि एकदम अनकम्फर्टेबल आहे. म्हणजे दगडावर झोपण्यापेक्षा चांगलं आहे, पण ह्याच्यावर झोप तर बिलकुल लागत नाही. आणि ह्याच्यात हवा या पंपनी भरतो आणि पंपनी भरायला पण कमीत कमी 10-15 मिनिटं लागतात आणि हात दुखायला लागतात. पण ही मॅट्रेस काय भरत नाही, म्हणून ही मी डिस्कार्ड करणार आहे. ठेवणार आहे, पण कधी इमर्जन्सीसाठी लागली तरच काढणार. पण आता ह्याला रिप्लेस करायला मी चांगले स्लीपिंग पॅड्स घेतलेले आहेत कॅम्पिंगचे, तर ते तुम्हाला दाखवीन. आणि या मॅट्रेसच्या बॉक्सवर लिहिलंय कम्फर्टेबल, जे साफ खोटं आहे. कारण माझे मम्मी डॅडी जेव्हा आलेले तेव्हा मी कॅम्पिंगला गेलेलो आणि मम्मी डॅडी या मॅट्रेसवर झोपलेले आणि 2 लोक झोपलेले असताना एक बाजूचा हल्ला की दुसरा पण तडफडतो, म्हणून ही काय कम्फर्टेबल नाहीये. एकदम बेसिक शू रॅक आहे, मला $20 मिळाला. आणि हा मी बाहेर नाही, आतमध्ये त्या कपाटात ठेवणार आहे. आणि जो आता एक्झिस्टिंग आतमध्ये आहे तो एवढासाच आहे, 2 थरावाला, म्हणून तो कमी पडतोय. सो आता हा घेतलाय. तर याला असेंबल करायला स्टार्ट करूया. आणि सगळं जे आयकियाचं फर्निचर असतं त्याच्यामध्ये त्याचा मॅन्युअल वगैरे येतो. मॅन्युअल आला नाही तर ऑनलाईन पण बघू शकतो. तर आता मी चालू करतो. इकडे मॅन्युअल दिसतोय आणि असेंबल केल्यावर असं दिसेल. फक्त एक स्क्रू ड्रायव्हर लागणार आहे आपल्याला, बाकी काय लागणार नाही. हा साधा स्क्रू ड्रायव्हर आहे, पण मी माझा हे झालंय. त्याचा फक्त लास्ट पार्ट आहे तो लावतो. झाला आपला शेल्फ रेडी. तर हे मी या कपाटात ठेवणार आहे, पण आता हे उघडत नाही, कारण याच्यात खूप पसार आहे. उघडल्यावर सगळं बाहेर येईल, म्हणून इकडेच ठेवतो. आणि नेक्स्ट गोष्ट असेंबल करायला स्टार्ट करूया. नेक्स्ट हे पण एक शेल्विंग युनिट आहे. हे मी कॉफी मशीनसाठी ठेवायचा विचार केलेला आहे आणि हे असं दिसतं. पण हे जरा चांगलं आहे, वुडन फिनिशचं आहे. सो हे मी विचार करणार आहे, हे एक तर आत प्रोजेक्टर ठेवायला किंवा कॉफी मशीनला. एवढं जरा मोठं आहे आणि खूप पार्ट्स आहेत. सो हे असेंबल करतो आणि मग तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता हे झालेलं आहे आणि छान वाटतंय, मला तरी आवडलं. आणि एकदम काही स्ट्रॉंग नाही आहे, पण प्रत्येक ह्याच्यावर 15 किलो ठेवू शकतो. आणि ह्याला हे मागे लावायला पण दिलेले आहेत. हे खिळ्याने ठोकायचं असं मागे, पण मला हे ओपनच ठेवायचं आहे शेल्फ, म्हणून मी हे सध्या लावणार नाही आहे. नंतर वाटलं तर लावीन. पण मेन गोष्ट आहे की ह्याच्यात कॉफी मशीन फिट होतं की नाही ते बघूया. आणि हा बघा मी केवढा पसारा करून ठेवला आहे. हे बघा, आता मी जरासं अरेंज केलेलं आहे आणि मला तरी मस्त वाटतं. तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा एस्प्रेसोचा कप आहे, हे 2 असेच मी कप घेतले. आणि हे माझं कॉफी मशीन आहे, डबल शॉट एस्प्रेसो बनतं. आणि हे कॉफीसाठी 2 डब्बे घेतलेत. हा ट्रे, हा सर्विंग ट्रे आणि कोस्टर. आणि ते माझं बॅम्बूचं प्लांट ठेवलं आहे. अजून पण काहीतरी असं शोपीस किंवा एस्थेटिक गोष्टी आणून मला इकडे ठेवायच्या आहेत. आणि हे जेवढं छान वाटतं तेवढं खाली पसारा बघा. आता हा साफ करीन आणि व्हिडिओ एडिट करायला स्टार्ट करीन. तर हा आहे माझा कॉफी कॉर्नर. आणि तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अजून पण काहीतरी याच्यात एडिशन करीन. आणि आता उशीर झाला आणि मला व्हिडिओ एडिट करायचं आहे, म्हणून ते तिसरं फर्निचर आहे ते मी उद्या अनबॉक्स करीन आणि ते बहुतेक पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.